नमस्कार, मी सारिका गागरे, तुमची पर्सनल फायनान्स एक्सपर्ट। याआधी तुम्ही बऱ्याचदा मला इंस्टाग्रामवर बघितलं असेल। इंस्टाग्रामच्याच फॉलोअर्समधून मला रिक्वेस्ट आली होती की आपल्याकडे लॉंग फॉर्म कॉन्टेंट सुद्धा करायचं आहे, तर यासाठी आपण यूट्यूबवर सुद्धा चॅनल सुरू केलेला आहे। रिसेंटली आपली एक रील इंस्टाग्रामवर व्हायरल गेली होती, SIP प्लस टर्म प्लॅन किंवा युनिक SIP। तर ही एक्झॅक्टली काय आहे ही आपण ब्रीफमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमचं वय जर 25 ते 40 या ग्रुपमध्ये असेल तर तुमच्यासाठी प्रीमियम याचा 5 ते 6 हजारांच्या मध्ये येणार आहे। जर एज तुमचं त्यापेक्षा जास्त असेल तर प्रीमियम मंथली तुम्हाला 6 to 7,000 याच्यामध्ये येऊ शकतो। पण तुमचं वय जर 25 पेक्षा कमी असेल तर तुमचा प्रीमियम हार्डली 3,000च्या रेंजमध्ये येणार आहे। पण या पॉलिसीमध्ये पैसे कसे भरायचे, त्याच्यात काय काय बेनिफिट मिळणार आहेत, याची मॅच्युरिटी काय आहे, हे सगळं आपण पुढच्या सेक्शनमध्ये बघूया। मला बाकीच्या व्हिडिओजमध्ये बऱ्याच ठिकाणी याचं इलस्ट्रेशन दिलं जाईल, बऱ्याचशा सायंटिफिक गोष्टी सांगितल्या जातील ज्या आपल्या अक्षरशः डोक्यातून जाणार आहे। मी एकदम सिंपल मार्गाने सांगणार आहे की याचं कॅल्क्युलेशन कसं वर्क करतं, आपल्यासाठी कामाचं काय आहे आणि काय आपल्याला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं नाहीये। सो पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेशन बघूया कसं आहे। सो तुम्हाला समजा 35 वय असेल तर तुमचा 5,000चा प्रीमियम येणार आहे। 5,000चा प्रीमियम मी तुम्हाला दाखवेल, आपण त्याचं ॲक्च्युअल कोटेशन सुद्धा बघणार आहोत। सो 5,000ची तुमची SIP आहे। आता ही भरायची आपल्याला किती वर्ष? ही भरायची आपल्याला 12 वर्ष। ठीक आहे, 12 वर्षांमध्ये तुम्ही किती भरताय? 7,40,000पर्यंतची अमाऊंट भरताय 5,000 महिन्याप्रमाणे। ठीक आहे, आता तुम्हाला या पिरियडमध्ये काय मिळणार आहे? सो तुम्ही प्रीमियम भरले, तुमची पॉलिसी इश्यू झाली की त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? सो 60 लाखांचं आपल्याला कव्हर मिळणार आहे। 60 लाख तुमची जर डेथ झाली तर त्या केसमध्ये फॅमिलीला 60 लाखांपर्यंतची अमाऊंट मिळणार आहे नॅचरल डेथ। सो कधीतरी असं होतं की आजारी पडून डेथ होते तर तिला जनरली आपण नॅचरल डेथ कन्सिडर करू शकतो। दुसरं आहे ॲक्सिडेंटल डेथ। सो ॲक्सिडेंटल डेथमध्ये काय आहे तर 54 लाखपर्यंतचं तुम्हाला कव्हर आहे। सो ॲक्सिडेंटल डेथ झाली तर हे प्लस आहे, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 1,10,00,000पर्यंतची अमाऊंट जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे तुमच्या फॅमिलीला जर ॲक्सिडेंटल डेथ झाला। आता 90% ऑफ द डेथ्स म्हणजे ज्या कमी एजमध्ये होतात, pre-50 म्हणजे 50 वर्षाच्या आधी ज्या डेथ होतात त्या मोस्टली ॲक्सिडेंटमुळे होतात। हेल्थ इश्यू फार कमी वेळा असतात। समटाईम्स हार्ट अटॅक इज ऑल्सो अन ॲक्सिडेंट। सो असं तुम्हाला वाटू शकतं की कमी वयामध्ये ॲक्सिडेंटल होईल, असं काही नाही आहे। सो 90%चा रेशो आहे। सो ॲक्सिडेंटल कव्हर तुम्हाला असलंच पाहिजे। 1,10,00,000 तुम्हाला मिळणार आहे फक्त 5,000 भरून। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा ॲक्सिडेंट झाला, डेथ होऊन गेली तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नाही आहात। पण डेथ नाही झाली तर काय होतं, डिसेबिलिटी होती। सो मोठा एखादा ॲक्सिडेंट झाला ज्याच्यामध्ये असं झालं की दोन्ही पाय नाही आहेत किंवा हात आणि पाय नाही आहे, सो अशा केसमध्ये तुम्ही परत कामावर जाऊ शकत नाही, तुम्ही तुमची जुनी लाईफ परत अर्निंग तेवढं असू शकत नाही। सो त्यावेळी तुम्ही काय होता, डिसेबल होता। म्हणजे काय होता, तुम्ही स्वतः तर कमवून आणूच शकत नाही पैसे, पण तुम्ही तुमच्या फॅमिलीवर डिपेंड असता। सो त्या केसमध्ये काय होतं, तुम्ही असताना, तुम्ही डिसेबल झाल्यानंतर तुम्हाला 54 लाख तेव्हा मिळणार आहे आणि प्लस तुमच्या डेथ नंतर परत आपल्याला 60 लाख मिळणार आहेत। सो डिसेबिलिटीच्या केसमध्ये सुद्धा 1,10,00,000 आपल्याला मिळणार आहेत, फॅमिलीला 60 लाख आणि तुमच्या ट्रीटमेंटसाठी 54 लाखची अमाऊंट आपल्याला मिळणार आहे। सो तुम्ही आता इतक्या वर्षां म्हणजे 12 वर्षांमध्ये पूर्ण जी अमाऊंट महिन्याला भरताय ती 740पर्यंत जाते। आता याच्यामध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन देणार आहे। फर्स्ट ऑप्शन असं आहे की आता तुमचं 35 वयाला आपण हा प्रीमियम घेतलाय, सो तुम्ही काय करताय 48 वयापर्यंत हा प्रीमियम भरताय। मी तुम्हाला रेकमेंड करेल की ही पॉलिसी तुम्ही 12 वर्ष भरून संपवा, त्याच्यानंतर एकही पैसा भरायची गरज नाहीये। पण 60व्या वर्षापर्यंत पैसे विड्रॉ करू नका, पैसे तसेच ठेवा। 60व्या वर्षी जेव्हा तुमची रिटायरमेंट होईल आणि आपण याच्यामध्ये 8%चा जरी रेशो पकडतोय तरी तुम्हाला 60व्या वर्षी जवळजवळ 30 लाखांपर्यंतची टॅक्स फ्री अमाऊंट इथे मिळू शकते। सो बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्हाला ही अमाऊंट 1 कोटी वगैरे पण दाखवली जाईल, कारण सध्या या फंडचे रिटर्न जे आहे ते 21% पर्यंत दिसत आहेत, पण आपण IRDAच्या नियमांनुसार 8% सांगू शकतो। सो 8%नी ही आपल्याला 30 लाखांची अमाऊंट टॅक्स फ्री मिळणार आहे। आता इथे तुम्हाला एक ट्रिक मी सांगणार आहे, ही 30 लाख काढायची आणि ह्याच्याऐवजी 28 लाखच काढा। ठीक आहे, 28 लाख तुम्ही काढा, 2 लाख आहे ना या पॉलिसीमध्ये ठेवा। हे 2 लाख या पॉलिसीमध्ये ठेवल्यानंतर काय होईल की तुमची जी सगळे जे तुमचं कव्हर आहे ते टिल 75 पर्यंत चालू होतील। म्हणजे काय, तर तुम्ही पैसे भरताय, तुम्हाला रिटायरमेंटची अमाऊंट मिळते, थ्रू आउट द तुमची जी पॉलिसी आहे तुम्हाला कव्हर पण असणार आहे आणि प्लस तुमच्या 75 एज पर्यंत तो कव्हर कंटिन्यू राहणार आहे। सो तुमचे 3 गोल सॅटिस्फाय होत आहे। फर्स्ट इज तुम्हाला ॲक्सिडेंटल आणि नॅचरल डेथचं कव्हर मिळतंय,
सेकंड इज मॅच्युरिटी मिळते आणि तो एक्सटेंडेड कव्हर आहे 75 पर्यंत. सो समजा तुमचं एज 40 असेल तर तो 80 पर्यंत सुद्धा कव्हर जाऊ शकतो. सो तुम्हाला या प्लॅनमध्ये प्रत्येक लाईनमध्ये तुम्हाला प्रोटेक्शन मिळते आणि प्लस मॅच्युरिटी सुद्धा मिळते. या सेक्शनमध्ये आपण काही ॲडिशनल बेनिफिट आहे त्याच्यामध्ये, तर ते कोणते ते बघूयात. सो फर्स्टली असं आहे की तुम्ही समजा डायबिटिक असाल, सो समजा BP डायबिटीज असेल तर त्या केसमध्ये, किंवा तुमच्या स्मोकिंग असाल, सो स्मोकर असल्यानंतर तुम्ही जर बघू शकता की तुमचा प्रीमियम जो आहे, समजा तुम्ही नॉर्मल टर्म प्लॅन घ्यायला गेला तर नॉर्मल टर्म प्लॅनचा समजा प्रीमियम तुमचा नॉन स्मोकरचा 40,000 असेल, तो स्मोकर असेल तो 60,000 पर्यंत जातो. हे वरचे जे 20,000 आहेत ना तुमचे, हे वेस्ट जातात पूर्णपणे. पण तेच तुम्ही या प्लॅनमध्ये जर ते पैसे टाकताय तर त्या केसमध्ये हे पैसे तुमचे इन्व्हेस्ट होतात. सेकंडली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे काही चार्जेस कट होतात. मॉर्टॅलिटी बेनिफिट असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, ते चार्जेस जे असतात हे सगळे डबल होऊन तुम्हाला परत मिळतात. सो 2x होतात आणि हे परत तुमच्या पॉलिसीमध्ये ॲड होतात. त्याच्यामुळे तुमची फंड व्हॅल्यू खूप छान होते. येस, आता आपण याचं लाईव्ह जे आहे कोटेशन ते बघणार आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगत होते की तुमचा प्रीमियम जे आहे तो 5,000 पर मंथ येतोय आपल्याला, आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम भरायचा आहे फक्त 12 वर्षांसाठी. बाकी तुम्हाला कव्हर जो आहे तो 60 lakhsचा आहे, तो मिळतोच आहे, आणि ॲक्सिडेंटल आणि डिसेबिलिटीचा सुद्धा कव्हर मिळतोय. तर मला हा पॉईंट सांगायचं होतं की तुमचे जे चार्जेस कट होतात, तर इथे बघू शकता 10 वर्षानंतर हे सगळे चार्जेस तुमचे रिव्हर्स होतात. सो कदाचित पहिल्या प्रीमियममध्ये तुमचे जे आहेत ते 5,000 मॉर्टॅलिटीसाठी डिडक्ट झाले असतील, तर ते आता आपल्याला 10,000 म्हणून मिळाले. सो असे ते हळूहळू तुमचे जे चार्जेस आहेत ते तुम्हाला ॲड होत जातात. सो याच्यामध्ये असं होतं की तुमचे बऱ्याच वेळा जे चार्जेस असतात ते तुमचे रिफंड होत नाहीत, ते वेस्ट जातात प्युअर टर्म प्लॅनमध्ये. हे तुम्हाला इथे रिफंड होत आहे. आधीच्या सेक्शनमध्ये आपण बघितलं की याचे बेनिफिट काय आहे, तुम्हाला मी रिअल त्याचं कोटेशन सुद्धा दाखवलं. आता आपण बघणार आहोत की याच्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी काय असू शकतात. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही तुम्ही नॉर्मल SIP सारखं हिला ट्रीट नाही करू शकत, कारण ही SIP तुमची लॉक असते 12 वर्षांसाठी. सो ॲटलिस्ट 12 वर्ष तुम्ही पैसे काढू शकत नाही. काही एमर्जन्सी केसमध्ये तुम्ही 5 वर्षानंतर पैसे काढू शकता, पण त्याच्यामध्ये तुम्हाला फार काही बेनिफिट होणार नाहीये. सो SIP लॉक असणार आहे, जशी तुमची नॉर्मल म्युच्युअल फंडची SIP असते त्याच्यामध्ये तुम्ही पैसे विथड्रॉ करू शकता. इथे तुमचे पैसे पूर्णपणे लॉक असणार आहेत. दुसरा आणि महत्त्वाचा एक निगेटिव्ह पॉईंट म्हणजे तुम्ही समजा प्युअर टर्म प्लॅन घेणार आहात, तर प्युअर टर्म प्लॅन पेक्षा याचा प्रीमियम जो आहे हा 2x असणार आहे. सो समजा तुम्ही प्युअर टर्म प्लॅन घेताय तर समजा मंथली तुमचा 3,000 प्रीमियम येणार, तर इथे तो 6,500 पर्यंत जाऊ शकतो. सो प्रीमियम इथे थोडा जास्त आहे. ऑप्शन सगळे आहे, तुम्ही इयरली, क्वार्टरली, मंथली कसाही भरू शकता, पण तुम्हाला प्रीमियम थोडंसं इथे जास्त येणार आहे कारण तुमची मॅच्युरिटी याच्यामध्ये असणार आहे. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुमचं ॲन्युअल इन्कम बघितलं जातं. सो तुमचं ॲन्युअल इन्कम जर 3 लाखांपेक्षा खाली असेल तर तुम्हाला पॉलिसी मिळणार नाही. तुमचं एन्जिओप्लास्टी किंवा असे काही हेल्थचे प्रॉब्लेम झालेले असतील तर त्या केसमध्येही तुम्हाला ही पॉलिसी मिळणार नाही आहे. सो तुमचं फायनान्शियल आणि हेल्थ ह्या दोन्ही चेकअप होतात आणि नंतरच तुम्हाला ही पॉलिसी दिली जाते, कारण तुम्ही प्रीमियम फक्त 5,000चं देतोय, पण याच्या अगेन्स्ट कंपनीनं तुम्हाला 1,10,00,000पर्यंतची सुद्धा अमाऊंट द्यायला लागते. प्लॅन तर तुम्ही आता डिटेलमध्ये शिकला आहात, तुम्हाला अंडरस्टँडिंग पण आहे, पण यासाठी आपल्याला कितीही आपण टेक्नोसेवी झालो ना तरी एक हेल्पिंग हँड आपल्याला लागतोच. सो तुम्हाला असं वाटतं की पर्सनली कुणाशी बोलायचं, टीमशी बोलायचं, ह्या तुम्हाला स्वतःला प्लॅनचं किती कोटेशन येतं आहे किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्या टीमशी नक्की कनेक्ट करू शकता. तुम्हाला खाली दिला असेल आपल्या ऑफिसचा नंबर, तुम्ही टीमशी कनेक्ट करू शकता, त्यांना सांगू शकता की मला मॅडमशी बोलायचं. सो मीही तुम्हाला पर्सनली कनेक्ट करू शकते. सो तुम्हाला जर आमच्या थ्रू हा प्लॅन बाय करायचा असेल तर नक्की कन्सिडर करू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला बऱ्याच डिटेलमध्ये हा व्हिडिओ एक्सप्लेन केला आहे. असा सेम आज मी तुम्हाला टाटाचा प्लॅन सांगितला, सेम HDFC आणि ICICI मध्ये सुद्धा आहे. तुम्हाला जर असं वाटतं की त्याच्याविषयी पण आपल्याला डिटेल व्हिडिओ हवा आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पहिल्यांदाच यूट्यूबसाठीचा आपण एक ट्राय केलेला आहे. सो तुम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला हेल्पफुल आहेत, कळतायत गोष्टी, सिंपल भाषा आहे, तर तुम्ही नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता. जसं इंस्टाग्रामवर तुम्ही मला प्रेम दिले तसंच मला असं वाटतं यूट्यूबवर सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि मला एनकरेज करू शकता की असेच मी डिटेल्ड व्हिडिओ बनवू. सो मला असं वाटतं की फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन कळतील या चॅनलवर, आणि मला असं वाटतं की एक्झिक्युशन करण्यासाठी तुम्हाला इथे मोटिवेशन मिळणार आहे. सो अशाच मोटिवेशनसाठी नक्की मला फॉलो करा. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.